केंद्रातलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार दिवसेंदिवस गमेंटी होत असून नागा शांतता करार करताना तिथल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा आवाज दाबून टाकण्यात आल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केली आहे। लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या 25 खासदारांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याने गेल्या 3 दिवसांपासून काँग्रेसचे खासदार संसदेबाहेर आंदोलन करत आहेत। आजही काँग्रेसच्या खासदारांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं। यावेळी बोलताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। पकडला गेलेला दहशतवादी मोहम्मद नावेद उर्फ उस्मान हा पाकिस्तानी नागरिक असून त्याची चौकशी सुरू असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलंय। त्याचबरोबर दहशतवादाला पकडून देणाऱ्या ग्रामस्थांना पुरस्कार देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। तसंच उधमपूर हल्ल्याचे जवान आणि सैनिकांची त्यांनी प्रशंसाही केली। उधमपूर हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत निवेदन दिलं, त्यावेळी ते बोलत होते। गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवेदनानंतर विरोधकांचा राज्यसभेत एकच गोंधळ घातला। त्यानंतर 2 पर्यंत राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं। गेल्या 2 दिवसांपासून विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज होऊ शकलेलं नाही। तसंच आजही विरोधकांनी वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी केली। आपल्यावरचे सर्व आरोप खोटे आणि चुकीचे निराधार असल्याचा पुनरुच्चार सुषमा स्वराज यांनी लोकसभेत केला। आपण ललित मोदींना भारतातून पळून जायला मदत केली नसल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। त्याचबरोबर इंग्लंड सरकारकडे कोणतीही शिफारस केली नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला। छळ केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्वयंघोषित गुरु राधे मा यांचा हॉट फोटो व्हायरल झालाय। राहुल महाजन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत। फोटोमध्ये लाल रंगाचा मिनी स्कर्ट घातलेला, लाल बूट घातलेली राधे मा दिसतेय। स्टाईलमध्ये पोज देणाऱ्या राधे मावर सध्या हुंड्याचे आणि छळाचे आरोप निक्की गुप्ताने लावले आहेत। औरंगाबादमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सी डॉपलर रडार दाखल झालाय। हे रडार विभागीय आयुक्त कार्यालयावरती लावण्यात येणार आहे। त्याच्या उभारणीसाठी 2 दिवसांचा कालावधी लागणार आहे। हे रडार कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। या सर्व घडामोडींसह तासाभरात या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची।